उन्हाळी ज्वारी पीक हे आज शेतकऱ्यांना चांगलं एक उत्पन्नाचं साधन बनलं आहे आणि चांगल्या प्रकारची ज्वारी खायला आणि जनावरांना उत्तम प्रकारचा चांगल्या प्रकारचा चारा वैरण हे या पिकातून मिळणारं फार आणि तेही कमी खर्चात चांगल्या प्रकारचं उत्पादन जवळपास 22-23 क्विंटलपर्यंत उत्पादन कमी खर्चात उन्हाळी ज्वारी या पिकातून मिळते। नमस्कार शेतकरी मित्रांनो, सतीश गुंगळ ॲग्रीटेक या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज उन्हाळी ज्वारी या पिकाविषयी माहिती पाहणार आहोत। ज्वारी पीक पेरण्याच्या पद्धती सांगतो। त्यामध्ये दोन प्रकार आहेत। तर आपली पारंपरिक पद्धत आहे जे आपण टिफन किंवा ट्रॅक्टरने अशा आपण सोयाबीन ज्या प्रकारे पेरतो त्या प्रकारचं आहे, पारंपरिक पद्धत आहे। तुम्ही जे हे हा व्हिडिओ जो पाहता हे जे ज्वारी निघालेली आहे हे पारंपरिक पद्धतीने पेरलेली आहे। आणि दुसरी पद्धत म्हणजे कमी खर्चात आणि जास्त उत्पादन ते पद्धत म्हणजे ड्रीप इरिगेशन, म्हणजेच 4 बाय म्हणजे आपल्या 4 फुटावरच्या ड्रीपच्या नळ्या अंतरून त्यावरती आपण टोकन यंत्राने लागवड करताना, म्हणजे हा जो व्हिडिओ तुम्ही पाहता टोकन यंत्राने लागवड केलेली आहे हा व्हिडिओ बघा। यामध्ये कमी बियाणं लागते आणि चांगल्या प्रकारे जर्मिनेशन होते, पिकाची वाढही चांगल्या प्रकारची राहते। आणि तुम्ही जर पाहत असाल व्यवस्थित हा व्हिडिओ पहा, किती छान प्रकारे हे ज्वारी पीक हे या टोकन यंत्राने निघालेलं आहे। तर शेतकरी मित्रांनो बघा, आपल्या शेतीचा मूल मंत्र हाच आहे, कमी खर्च आणि जास्त उत्पन्न। प्रथम ज्वारी जर लागवड करायची म्हटली तर आपल्याला जमिनीचा पोत याला भारी चालते, मध्यम भारी चालते ज्वारी पिकाला। तुमच्याकडे जर पाणी मुबलक आहे तर थोडीशी मध्यम भारी जमीन। पेरायचा काळ तर आपल्याला 15 डिसेंबर ते जवळपास 10 फेब्रुवारीपर्यंत या पिकाची पेरणी करता येते। मागील वर्षी या माझे मित्रच आहेत दीपक काळे, यांना मी ड्रीप इरिगेशनवरती ज्वारी लागवडीचं मार्गदर्शन केलं होतं। त्यामध्ये त्यांना एकरी जवळपास म्हणजेच 22 क्विंटल ज्वारीचं उत्पादन निघालं, फार कमी खर्चात। शेतात कपाशी होती, त्याच शेतात आपण ज्वारीचं पीक घ्यायला लावलं। आता कमी खर्च म्हणजे कसं, आपण कोणत्याही प्रकारची जमिनीला मशागत करायची सांगितली नव्हती, म्हणजे ते कपाशीचे अवशेष आहेत त्याची विल्हेवाट लावली आणि त्यामध्ये ड्रीप इरिगेशनच्या जशाच्या तशा नळ्या असतात, फक्त त्या नळ्यांचं थोडंसं अंतर आपण 1 ते 1.25 फुटाने असं बाजूला सारून त्यावरती टोकन यंत्राने लागवड केली। म्हणजे आपला साहजिक आहे जमिनीमध्ये जमिनीवरील मशागतीचा खर्च वाचला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला जो पेरणीवर होणारा खर्च आणि बियाण्यावर होणारा खर्च हा वाचला। म्हणजे हा आता किती आहे हा तुम्ही अंदाज लावू शकता की याला किती खर्च लागते। काळे यांना मी मागील वर्षी ड्रीप इरिगेशनवर सांगितले आणि त्या प्रकारे त्यांनी पेरणी केली। त्यांना 22 क्विंटल एकरी उत्पादन निघालं आणि भरमसाठ चांगल्या प्रकारचा चारा निघाला। आणि तुम्ही जे हे स्क्रीनवरती पाहता या प्रकारची ज्वारी पांढरी शुभ्र आणि खायला चांगली या प्रकारची अशी ज्वारी उत्पादन मिळालं आणि आज मीही ते ज्वारी खात आहे। तर शेतकरी मित्रांनो बघा, आपल्याला जर ज्वारी पेरणी असली तर आधीच्या ह्या गोष्टी लक्षात घेऊन आणि पेरताना टोकन यंत्राने सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की बरेचसे पारंपरिक पद्धतीमध्ये आपल्याला जवळपास एकरी 5 ते 6 किलो ज्वारीचं बियाणं सोडावं लागते। टोकन यंत्रावर आपल्याला फक्त एकरी 3 किलो बियाणं लागते, म्हणजे आपली 3 किलो बियाण्यामध्ये बचत होते आणि पेरणीवरचा खर्च वाचते, मशागतीवरील खर्च वाचते। टोकन यंत्रानं जर पेरणी करायची असल्यास आपल्याला आदल्या दिवशी ज्या ड्रीप इरिगेशनमधून आपल्याला पाणी सोडून जमिनीचा वापसा येऊ द्यायचा आहे आणि वापसा आल्यानंतर 1 दिवसानंतर आपल्याला टोकन यंत्राने ज्वारी पेरणी करायची आहे। भरपूर झाली, 3 किलो म्हणजे भरपूर झालं। यामध्ये 4 फुटावरती नळी आहे आणि या नळीच्या आपण आजूबाजूला म्हणजे हे जे नळी दिसते या नळीच्या आजूबाजूला आपण 2 तासांची लागवड केलेली आहे। तर मित्रांनो बघा, हे जे 2 तास आहेत एका ओळीत यातलं अंतर जवळपास 8 इंच आहे आणि असं जे अंतर आहे 2 तासातलं अंतर हे जवळपास 1 फूट येते। आणि या 2 तासापासून या 2 तासामध्ये हा जो गॅप राहते हा जवळपास 2.5-3 फुटाचा राहते। आपल्या आता उन्हाळी शक्यतोवर विठ्ठल, आता हायटेक आहे, ग्रीन गोल्ड कंपनी, शीतल आहे, बऱ्याचशा कंपनीच्या आहेत। आपल्याला जे योग्य वाटेल, आपल्याला जे उत्पादन देणार आहे ते घ्या। याला बीज प्रक्रिया करणे फार महत्त्वाचे आहे। जर आपण बीज प्रक्रिया केली नाही तर बऱ्याचशा रोगांना आपलं पीक बळी पडू शकते। त्यामध्ये आपल्याला बीज प्रक्रियेमध्ये आपल्याला कृषी केंद्रावरती औषधे मिळतात, त्यामध्ये वार्डन मिळते, बेस्ट ॲग्रो कंपनीचं आहे, एव्हरगोल। तुम्हाला जर वाटलं तर थायरम लावू शकता किंवा तुम्हाला ज्या प्रकारचे जे योग्य वाटेल ते घ्या। पण थायमेथॉक्झान आणि 2 प्रकारचे कोणते बुरशीनाशक असं जर असेल तर ते एक वार्डन आहे, कारण की बुरशीनाशक आपल्याला सुरुवातचा 1 महिना जो असते यामध्ये मूर लागायचं प्रमाण जास्त असते। त्यासाठी आपल्याला एक बुरशीनाशक आणि थायमेथॉक्झान, कारण की खोळमाशी, खोळकिळा ह्या 2 रोगांचा बराचसा प्रादुर्भाव या पिकावर आढळतो। आणि एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लष्करी अळी असते, त्यासाठी आपल्याला फार नियंत्रण लष्करी अळीवरही करावं लागते। तर हा झाला बीज प्रक्रियाचा भाग। आणि ज्यावेळेस आपण बियाणं सोडतो त्यावेळेस आपल्या 2 झाडामधील अंतर हे कमीत कमी 8 इंच असायला पाहिजे। यामधलं 3 बाय 1 अंतर होते।
तर या प्रकारचं उत्तम तुम्ही जर हे कणूस आपल्या स्क्रीनवरती जे कणूस पाहसाल मागील वर्षी कणस आहेत हे या झाडावरचे निपजलेले कणूस आहेत. फार चांगल्या प्रकारचं 1.25 फूट 1.5 फुटापर्यंत एक 1.25 फुटाच्या सगळं कणूस होतं. मी तुम्हाला पुढील काळात हा जो प्लॉट आहे हा कशा प्रकारे साथ देईल ही देईल. तुम्ही जर पाहत असाल तर एक हा पारंपरिक पद्धतीचा व्हिडिओ पाहू शकता. यामध्ये आपल्याला बऱ्याचशा उणिवा आहेत. म्हणजे कसं आहे त्यावेळेस पारंपरिक आपण ज्वारी पेरतो त्यामध्ये बियाणं सोडताना काय होते, जे तिफनने सोडतो त्यामध्ये काय होते, एकतर बियाण्याचं प्रमाण जास्त होते, एकतर पतले म्हणजे कमी होते. म्हणजे एका पाठोपाठ किंवा एकाच ठिकाणी बरेचसे झाडं निघालेले असतात. त्यामुळे आपल्याला त्याची विरळणी करावं लागते किंवा मग ज्या ठिकाणी झाडं निघाले नाहीत तो आपला गॅप जास्त पडते. परंतु टोकन यंत्राने काय होते 8 इंचावरती 3 झाडं 2 झाडं आपल्याला जशी सेटिंग पाहिजे तशी करता येते. तर फार चांगल्या प्रकारे उत्तम नियोजन होते. तर आता पेरणी झाल्यानंतर याला खताचं व्यवस्थापन आहे. तर पेरणी करताना पारंपरिक पद्धतीमध्ये बियाण्यासोबतच खत द्यायचं आहे आपल्याला आणि टोकन पद्धतीने त्याच प्रकारे आपल्याला खताचं व्यवस्थापन करणे आहे. याचं म्हटलं तर आपण 10-26-26 हा एक चांगलं खताचं एक व्यवस्थापन राहील. याला आपण शक्यतो एकरी एक 10-26-26 ची बॅग दिली तरी फार उत्तम राहील. आणि यामध्ये आपल्याला जवळपास पीक 25 ते 30 दिवसा झाल्यानंतर आपल्याला यामध्ये एक बॅग युरिया एकरी एक बॅग युरिया द्या किंवा अर्धी बॅगही दिली चालेल. पण आपल्याला युरियाचं प्रमाण जे आहे हे 25 ते 40 दिवसामध्ये 2 वेळा द्यायचं आहे. म्हणजे जेणेकरून आपलं पीक जे आहे हे चांगल्या म्हणजे पिकाला नायट्रोजनचं प्रमाण हे या आवश्यक असते. त्यामुळे आपल्याला 2 पाळ्यांमध्ये याला आपल्याला याचं प्रमाण द्यायचं आहे. तर 25 दिवसानंतर अर्ध पाऊण पोतं द्या किंवा एक बॅग द्या किंवा मग 40 दिवसाजवळ आल्यास आपण परत एक बॅग याला युरिया देऊ शकता. हे झालं या खताचं व्यवस्थापन. आपलं ज्यावेळेस ही जवळपास मोठी होते ज्वारीचं पीक हे आपलं मोठं होते त्यामध्ये तणाचं व्यवस्थापन करणे तणमुक्त ठेवणे फार महत्त्वाचे असते. तर यामध्ये आपण पेरणी आधी किंवा पेरणी पश्चातही आपण यामध्ये ॲट्राटाप म्हणजे ॲट्राझिन नावाचं तणनाशक मिळते, स्वस्त आहे, आपण तेही टाकू शकतो. जर खतामध्ये जर टाकलं तर कोणत्याही प्रकारचं आपल्या शेतात तण निघत नाही. पाणी दिलं आणि खत जर टाकलं तुम्ही खतामध्ये ॲट्राझिन मिसळून टाकलं तर आपल्या बरंचसं जे तण आहे हे कंट्रोल होईल. आणि बरेचसे नवीन आता तणनाशक पण निघालेले आहेत. आपल्याला त्याचा प्रयोग केला तरी चालेल. आपण यामध्ये तणनाशकाचा प्रयोगही करू शकता. म्हणजे आपल्याला निंदनावरचा खर्च हा टाळणे आहे. कारण की निंदन भरपूर प्रमाणात आपल्याला पैसा लागते. त्यापेक्षा तणनाशक वापर केल्यास आपल्या त्याच तणाचा आपल्याला कंपोस्ट खत म्हणूनही आपल्या शेतात एक हे होईल. नाशक झाल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम पाणी व्यवस्थापन हे आपल्या शेताच्या पोतानुसार वातावरणानुसार जसजसं ऊन तपते त्या पद्धतीने आपल्याला पाण्याचं व्यवस्थापन करणे व्यवस्थित या गोष्टीवर विचार करून पाण्याचं प्रमाण हे आपल्याला मेंटेन ठेवणे व्यवस्थित पाण्याचं व्यवस्थापन करणे आहे. लष्करी अळी हे या पिकावर जास्त अतिक्रमण करते. यासाठी आपल्याला व्यवस्थित लक्ष ठेवणे आहे. आणि यासोबतच आपल्याला खोडकिडा खोळमाशी या गोष्टीवर पण लक्ष ठेवणे आणि मूर लागणे ह्या किडींचा प्रादुर्भाव यामध्ये जास्त असतो. आणि एक प्रामुख्याने पोंग्यामधील मावा जो तुम्हाला हा स्क्रीनवरती दिसते असा या माव्यावरती किंवा रसशोषक किडीवरती आपल्याला उपाय करणे फार महत्त्वाचे असते. तर आपल्याला सुरुवातीचे जे जवळपास 30 दिवसामध्ये आपल्याला ज्या फवारण्या करायच्या आहेत त्या आपल्याला खोळमाशी खोडकिडा आणि रसशोषक किडी यासाठी आपल्याला जवळपास थायमिओथॅक्झान लॅम्बडा सायलोथ्रिन हे जर घेतलं तर आपल्याला उत्तम ठरेल. जसं अलिका घटक आहे किंवा तुम्ही रेज घेऊ शकता, असे बऱ्याचशा प्रकारचे आहेत. आणि अळीसाठी इमामेक्टिन बेन्झोएट जवळपास आपल्याला पर पंपला 7-8 ग्रॅम एका पंपला चार्जिंगवाला जो पंप असते आपल्याला त्यामध्ये घेणं आहे. मित्रांनो, आपला एक मंत्र आहे, औषध कमी आणि जास्त पाणी. हा जो मंत्र आहे आपण नेहमी सांगत असतो. आपल्याला औषधीचं प्रमाण एकरी जेवढं आहे तेवढंच ठेवणं आहे. परंतु काय आहे, आपल्याला पाण्याचं प्रमाण जास्त फवारणे आहे. म्हणजे जेणेकरून आपल्या पिकावरती पाण्याचा प्रसार पूर्ण पानावरती पाणी पसरल्यानंतर त्यामध्ये साहजिकच आहे आपली औषधी हे पूर्ण पानावर लागेल आणि असणारी कीड हे लवकर मरून जाईल, नष्ट होऊन जाईल. हे असं सगळं आहे. आपल्याला अळीसाठी आलटून पालटून औषधी घ्यावं लागेल. कारण की लष्करी अळीचा प्रमाण कारण की ते काय करते, आतमध्ये गाभ्यात जाते आणि आतमधला भाग खाऊन टाकते आणि आपलं झाड जागीच नष्ट होऊन जाते, मुरी म्हणजे वाळून सुकून जाते. तर आपल्याला आलटून पालटून तुम्हाला ज्या प्रकारचे औषधं वापरायचे आहेत, समजा जसं कोरॅझॉन किंवा बायर कंपनीचं आहे, इमामेक्टिन बेन्झोएट आहे, क्लोरोपायरिफॉस प्लस सायपरमेथ्रिन आहे, प्रोफेनोपास 50% DC आहे किंवा प्रोफेक्स सुपरही घेऊ शकता. म्हणजे आपल्याला या प्रकारच्या बऱ्याचशा औषधी आपल्यामध्ये मार्केटमध्ये मिळतात. तर आपण त्याचं नियोजन करणे योग्य आहे. तर शेतकरी मित्रांनो बघा, या प्रकारे आपलं हे नियोजन आहे. पुढे हा प्लॉट ज्या प्रकारे साधेल मी तुम्हाला याचा एक व्हिडिओ देईल. ज्यावेळेस याची कणस पडतील त्यावेळेस फार उत्तम प्रकारे नियोजन होईल.
ड्रीप इरिगेशन आणि पारंपरिक पद्धतीमध्ये खूप भयानक मोठी तफावत आहे. कमी खर्चामध्ये ड्रीपवरती पाण्याचा ताणही फार कमी राहते. आपल्याला पाण्यावरचा जो अपव्यय आहे तोही टाळता येते आणि पाण्यावरील मजुरी जे पाणी देताना आपल्याला नाहक त्रास होतो, अति त्रास होतो, तोही या ड्रीपमध्ये वाचते. फार चांगल्या प्रकारची पद्धत आहे. तर सगळ्या शेतकऱ्यांना मी हेच सांगेल की ड्रीप इरिगेशनचा वापर करा, जेणेकरून आपल्याला पाणी द्यायलाही सोयीस्कर राहील आणि पाण्याचा अपव्यय टाळता येईल. तर या प्रकारचं नियोजन आहे मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल तर जरूर लाईक करा आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. नमस्कार.